आयुष्यभर स्वतःची दुःख लपवत समाजासाठी काम करणाऱ्या, अहोरात्र काम करणाऱ्या कुटुंबासाठी असेल, कुटुंबातल्या मुलांचा डब्याचा प्रश्न असेल, आपल्या पतीचा असेल, सासू असेल, सासरा असेल, अशा अनेक नात्यामध्ये गुंफणारी सून, पण मात्र तिला आयुष्यभर स्वतःचं दुःख लपवत समाजासाठी जगावं लागतं. आणि स्वतःसाठी मात्र जगत असताना आज कालेरमधल्या दोस्ती ग्रेटर या कॉम्प्लेक्समध्ये हळदी उत्सव 2026 मधली, कारण हळदी समारंभ केवळ हे एक छोटासा प्रयत्न आहे, पण त्या पाठीमागं अनेक दडलेली मनं, अनेक लोप पावलेल्या भावनांना सांगड घालणारा क्षण तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा नवकेसरीचा छोटासा प्रयत्न. कालेरमधल्या दोस्ती ग्रेटर या कॉम्प्लेक्समध्ये 2026च्या माध्यमातून मकर संक्रांती निमित्त हळदी कुंकू उत्सव हा आयोजित करण्यात आला. त्या अनुषंगानं ह्या सगळ्या महिलांची मोड बांधण्यामध्ये ह्या सगळ्या महिलांना एकत्रित करणाऱ्या दीदी माझ्याकडे जोडलेले आहे. दीदी, कैसा फील हो रहा है? सब अलग अलग बम्बई से ये लोग आए और इधर सब लोग रहते, एक अलग कैसा फील हो? बहुत अच्छा फील हो रहा है. हमारे लिए नया घर है, नए लोग हैं, एंड उनको सबको एक साथ लेके आना इज लाइक कनेक्ट करना उनके साथ, उनके बारे में जानना, उनके खूबियों के बारे में जानना, उनके प्रॉब्लम्स के बारे में जानना और साथ आना एक बहुत बहुत अलग फीलिंग है, बहुत अलग फीलिंग है. एंड मैं, मेरे फेस से दिख रहा होगा आपको कि मैं इतनी खुश हूँ. सब एक साथ, मैं फर्स्ट टाइम, ये मेरा हल्दी कुंकू का प्रोग्राम है जहाँ मैं अटेंड कर रही हूँ इतने बड़े लेवल पे. सो आई वुड से इन लोगों को मैं थैंक यू बोलना चाहूँगी जो आए हैं जस्ट एक मैसेज पे कि हाँ हम एक इवेंट करना चाहते हैं छोटा सा, और उनको भी थैंक्स और आपको भी थैंक्स कि आपने हमें इतना. हमारा काम है कि हमारी जैसी बहनें अच्छा काम करती है तो वहाँ नवकेसरी को पहुंचना ही पहुंचना. हाउ स्वीट, एंड आई रियली अप्रिशिएट कि आप आए. एंड हमारा लाइव है अभी ये इवेंट. थैंक यू सो मच. थैंक यू थैंक यू थैंक यू थैंक यू सो मच. ताई, नेहमी सकाळी उठल्यानंतर मिस्टरांच्या डबा देण्याची घाई, मुलांना डबा दे किंवा सासू सासरे असतील ह्यांना सांभाळण्याची घाई, ह्या सगळ्या वेळेतून आपल्यासाठी हा समारंभ आज ठेवलेला आहे. काय वेगळेपण आनंद? खूप सुंदर वाटतंय. म्हणजे दोस्ती हे नाव आम्ही पुढे नेतोय असं आम्हाला वाटतंय. आमची सेंच्युरी झाले, म्हणजे 100 महिला आमच्या हळदी कुंकूमध्ये समारंभ म्हणजे एकत्रित आल्यात. तेवढे सगळे कुटुंब आणि प्रत्येक जण वेगवेगळ्या ह्याच्यामधून आहेत. कोणी गुजराती, कोणी ख्रिश्चन, कोणी साऊथ आहे, कोण हिंदू मराठा आहे. तर खूप छान वाटतंय आणि तुमचा प्रतिसाद आम्हाला इथे भेटल्यामुळे तर अजूनच थोडं त्याच्यामध्ये सुखामध्ये अजून थोडी साखर पडल्यासारखं झालंय. ताई, पुढच्या वेळेला ह्या 100च्या 100 महिलांना नवकेसरी गिफ्ट. धन्यवाद. खूप छान, मस्त वाटेल आम्हाला. आपण बघू शकतो माझ्या दुसऱ्या ताई जोडलेल्या आहे. ताई, एकीकडे आपण समाज मनाचा कळढळ चाललाय, माणसातला माणूस बदलत चाललाय. अशा वेळेला दुबगलेली मन आणि लोप पावलेल्या भावनांना सांगड घालण्यासाठी आपण काम करताय. एक वेगळेपण काय? वेगळेपण म्हणजे तुम्ही एक सामाजिक भावनेने बोलत आहात की म्हणजे मला काय वाटतं ते बोलत आहात? म्हणजे कारण कसं ह्या दोघी गोष्टीमध्ये फरक आहे. कारण मला काय वाटतं हे सगळ्यांनाच वाटतं असं नाही, बरोबर. सामाजिक दृष्ट्या जर तुम्ही गेलात बघायला तर असे खूप मोठे लोक आहेत जे त्यांच्या त्यांच्या पद्धतीने बोलतील. पण माझं जेव्हा मी बोलायला जाईल तेव्हा मला असं वाटतं की एकता, एकत्र येणं, सन्मान, आत्मसन्मान आणि मेन गोष्ट हे सगळं विसरून सगळं एकत्र येऊन हसणे हे जास्त महत्वाचं आहे आणि मला तेच वाटतं. आणि म्हणून असं एक प्रत्येकाकडे एक वेगळी खूप असणारी भूमिका आहे ती आपल्याला दोस्ती ग्रेटरमध्ये आपल्याला बघायला मिळाली. म्हणून माणसांच्या मनातले आघात जरी काही असतील तर मात्र प्रत्येक माणसांच्या मनात मात्र दोस्ती ग्रेटरवर असणारं प्रेम काही वेगळं असेल असं म्हणायला हरकत नाही. कॅमेरामॅन तन्मय पाटीलचा रिपोर्टर सागर पाटील, दोस्ती ग्रेटर, कालेर.